आज आपण दिवाळीच्या सर्वात महत्त्वाच्या आणि शुभ दिवसांपैकी एक असलेल्या धनत्रयोदशीबद्दल बोलणार आहोत। तुम्ही थंबनेलमध्ये वाचले असेलच, आज संध्याकाळी कापूरसोबत फक्त एक चमत्कारी वस्तू जाळायची आहे। हा एक अतिशय साधा पण तितकाच प्रभावी उपाय आहे, जो तुमच्या घरातली नकारात्मकता, आर्थिक अडचणी आणि सर्व प्रकारचे दोष दूर करू शकतो। तुम्ही म्हणाल, अरे हा तर नेहमीचाच उपाय आहे, पण मित्रांनो, धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर आणि योग्य पद्धतीने केलेला हा उपाय तुमच्या जीवनात 100 पटीने जास्त सकारात्मकता आणि धनसमृद्धी घेऊन येतो। चला तर मग वेळ न घालवता पाहूया कोणता आहे हा महाउपाय आणि तो कसा करायचा। मित्रांनो, धनत्रयोदशीचा दिवस हा केवळ धनप्राप्तीसाठी नाही, तर आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी देखील खूप महत्त्वाचा आहे। या दिवशी भगवान धन्वंतरी, धनदेवता कुबेर आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते। माता लक्ष्मी तुमच्या घरात कायमस्वरूपी वास करते, कुबेर देवता संपत्तीचे रक्षण करतात आणि धन्वंतरी उत्तम आरोग्य प्रदान करतात। आजच्या दिवशी पूजा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक उपाय शुभ मुहूर्तावर करणे अत्यंत आवश्यक आहे। धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त संध्याकाळची पूजा 7:15 मिनिटांपासून ते 8:19 मिनिटापर्यंत आहे। यमदीप दान हा काळ संपल्यानंतर लगेचच यमदीप दान करायचे आहे। संध्याकाळचा शुभ काळ प्रदोष काळ 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:20 सुरू होईल। 19 ऑक्टोबर रविवार रोजी दुपारी 1:52 त्रयोदशी तिथी संपेल। तुम्हाला जो वेळ मिळेल त्या वेळेत हा उपाय नक्की करा। कापूर आणि ती एक चमत्कारी वस्तू। मित्रांनो, आता आपण पाहूया कापूर सोबत कोणती ती एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे तुमच्या घरातल्या सर्व अडचणी दूर होतील। ती चमत्कारी वस्तू दुसरी तिसरी कोणतीही नाही, ती आहे लवंग। लवंगा, होय, पूजेत वापरली जाणारी ही लवंग धनत्रयोदशीच्या दिवशी कापूर सोबत जाळल्यास याचे चमत्कारिक परिणाम दिसून येतात। लवंग आणि कापूर जाळण्याचे फायदे: नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। कापूर आणि लवंगेचा सुगंध वातावरणातील सूक्ष्म जंतू आणि नकारात्मक शक्ती त्वरित नष्ट करतो। तुमच्या घरातील किंवा तुमच्या सभोवतालची कोणतीही वाईट नजर, जादूटोणा किंवा नकारात्मक ऊर्जा या उपायाने शांत होते। आर्थिक अडथळे दूर होतात। लवंग हे शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करते, जो ऐश्वर्य आणि भौतिक सुखांचा कारक आहे। तर कापूर हा ऊर्जा आणि शुद्धतेचे प्रतीक आहे। हे दोन्ही एकत्र जाळल्यास धनप्राप्तीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात आणि घरात धनाकर्षण वाढते। पितृदोष आणि वास्तुदोष शांत होतात। ज्यांच्या घरात सत्तवाद, अशांतता किंवा आजारपण असते, तिथे पितृदोष किंवा वास्तुदोष असण्याची शक्यता असते। या उपायाच्या शुद्ध धुराने हे दोष शांत होतात आणि घरात सुखशांती नांदते। माता लक्ष्मीचे आगमन: लवंग आणि कापूरचा धूर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। या धुराने प्रसन्न होऊन माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर वास करते। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त काही साहित्य लागणार नाही, फक्त 2 गोष्टी लागतील। लागणारे साहित्य: भीमसेनी कापूर 2 ते 4 वड्या। भीमसेनी कापूर सर्वोत्तम मानला जातो। लवंग 5 ते 7 अखंड लवंगा, तुटलेल्या किंवा खराब लवंगा वापरू नका। तूप गाईचे किंवा साधे 1 छोटा चमचा। एक पितळी, तांब्याचे किंवा मातीचे भांडे, वाटी। उपाय करण्याची कृती: वेळ: धनत्रयोदशीच्या संध्याकाळच्या पूजेनंतर प्रदोष काळात हा उपाय करावा। भांडे तयार करा: सर्वात आधी पितळी, तांब्याचे किंवा मातीचे छोटे भांडे वाटी घ्या। हे भांडे स्वच्छ असावे। कापूर ठेवा: या भांड्यात 2 ते 4 कापूर वड्या ठेवा। लवंग ठेवा: आता या कापूर वड्यांवर 5 ते 7 अखंड लवंगा ठेवा। तूप घाला: लवंग आणि कापूरवर 1 छोटा चमचा तूप, गाईचे तूप सर्वोत्तम, घाला। तूप नसल्यास तुम्ही भीमसेनी कापूरचा वापर करू शकता। प्रज्वलित करा: आता माचिसच्या मदतीने हा कापूर प्रज्वलित करा। घरात फिरवा: हा कापूर व्यवस्थित जळू लागल्यानंतर
संपूर्ण घरात त्याचा धूर फिरवा. घरातल्या प्रत्येक खोलीत, प्रत्येक कोपऱ्यात हा धूर गेला पाहिजे. खास करून देवघरात, तिजोरीच्या ठिकाणी, जिथे पैसे ठेवता, आणि घराच्या मुख्य दारात जास्त वेळ फिरवा. मंत्र जप. घरात धूर फिरवताना तुम्ही ओम महालक्ष्म्यै नमः किंवा ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप करू शकता. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. मुख्य दारात ठेवा. घरात धूर फिरवून झाल्यावर हे जळणारे भांडे घराच्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला ठेवा. रात्रभर बाहेर. हा कापूर पूर्णपणे जळून झाल्यावर भांडे रात्रभर मुख्य दाराच्या बाहेर तसेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून भांडे घरातून बाहेर काढा आणि त्याची राख किंवा उरलेले साहित्य वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाखाली, तुळस वगळता टाकून द्या. एक महत्त्वाचा नियम मित्रांनो, हा उपाय करताना एक गोष्ट चुकूनही विसरू नका. ज्या वेळेस तुम्ही हा उपाय कराल, कापूर आणि लवंग जाळाल, त्यावेळेस तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आणि सर्व खिडक्या थोड्या वेळासाठी उघड्या ठेवा. याचे कारण असे की लवंग आणि कापूरचा धूर घरातील नकारात्मक ऊर्जा, अडचणी आणि दोष बाहेर काढतो आणि सकारात्मक ऊर्जेला आत येण्यासाठी मार्ग देतो. त्यामुळे दरवाजा उघडा असणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, धनत्रयोदशीचा हा दिवस आपल्या जीवनात आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी घेऊन येतो. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने हा साधा उपाय करा. या उपायामुळे तुमच्या घरातली प्रत्येक समस्या दूर होईल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि हो, कृपासिंधू स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण दिवाळीचे असेच अनेक खास उपाय आणि माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुमची दिवाळी मंगलमय होवो. श्री स्वामी समर्थ.